शहरात नगरपालिका निवडणूक आणि काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 मधून एक तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून उमेदवारी घेत जनतेपर्यंत जाणारा भवानी प्रसाद नाईकवाडे या तरुण उमेदवाराचा विचार ऐका. अभ्यासू आणि विचारवंत व्यक्तीला बरोबरीचे वाटेल असा दृष्टिकोन असलेला तरुण उमेदवार भवानी प्रसाद आज APN महाराष्ट्र न्यूजवर. ऐका विचार मतदारांनो. आणि तरुण उमेदवार आपल्याबद्दल किती मोठा आणि दूरदृष्टी ठेवून विचार करतोय आपण ऐका. निलंगा नगरपालिकेची निवडणूक आता सध्या सुरू आहे आणि त्या निवडणुकीचं कमाल म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक तरुण चेहरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोण आहे तो तरुण चेहरा? आपल्याला परिचित असलेला संतोष नाईकवाडे यांचे सुपुत्र, ज्याला आपण भवानी प्रसाद नाईकवाडे असं म्हणतो. त्यांच्याकडे आपण का आलो याचं कारण असं आहे की ते तरुण आहेत आणि संकल्पना एवढे सुंदर आहेत. म्हणजे प्रभागामध्ये कशा पद्धतीचं काम करायला पाहिजे, जनतेपर्यंत कसं जायला पाहिजे, कचरा, पाणी, मूलभूत सुविधा ह्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत अशा संकल्पना वेगवेगळ्या घेऊन आले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा त्यांची पण मुलाखत घेणं अत्यंत गरजेचं, कारण मतदारापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. तर चला वेळ कशाला घालताय, आपण डायरेक्ट त्यांनाही विचारूया. सर्वप्रथम तुमचं APN महाराष्ट्रमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. बरं का. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तरुण चेहरा काँग्रेसने तुम्हाला दिलेला आहे, प्रभाग क्रमांक 3 चे तुम्ही उमेदवार आहात. जनतेपर्यंत गेल्यानंतर कसं तुम्हाला प्रतिसाद मिळतो? जनतेपर्यंत गेल्यानंतर मी बघितलो, आता मागच्या कालावधीत म्हणजे 2 तारखेला आपलं इलेक्शन होतं, त्याच्या मागच्या कालावधीत पण गेलो होतो. आता तर कंटिन्यू जात आहे, वेळ भेटला तेवढाच. मागच्या वेळेस गेल्यानंतर इथं कळालं की काही जागी रस्ते नाहीत, आपल्या नाल्या नाहीत, नाल्या तुंबलेल्या आहेत. आमच्या गावची परिस्थिती बघितलं, तिथं नाल्या तुंबलेल्या आहेत. ती सर्व परिस्थिती बघितल्यानंतर की कळतं की बाबा गावचा कुठेतरी विकास झाला, प्रभागाचा विकास झाला नाही. 3 क्रमांकाचा काहीच विकास झाला नाही. मग याच्यापर्यंत मी जनतेसमोर गेलो होतो. जनतेने काय म्हणली, मागच्या वेळेस त्यांना दिलो होतो, ह्या वेळेस बदल करून बघू, ह्या वेळेस बदल करून बघू. तुम्ही आमची जी अडचण आहे ती तुम्ही आम्हाला सोडवा. आता तुम्ही पहिल्यांदा बोलताना तुम्हाला असं वाटतं की बाबा मी काय बोललो, आता दिलखुलास बोला, काय टेन्शन नाही. आता तुम्ही जनतेपर्यंत ज्यावेळेस जाताय, जनतेच्या मागण्या काय आहेत नेमकी? जनतेच्या मागण्या, ज्यांच्या घरासमोरील रोड, आपले नाल्या, कचऱ्याचे व्यवस्थापन नाही नीट, त्याच्या लाईट त्याच्यात ती, आणि आपलं घरकुल नाही, त्याच्या मागण्या आहेत. पुन्हा वयोवृद्धाला पगारी ते नाहीत. त्याच्यामुळं त्याने म्हणालेत की ह्यावेळेस नक्की तुम्हाला आशीर्वाद आमचा आहे, पण तुम्ही तुम्ही निवडून आल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीत तुम्ही आम्हाला अशी साथ द्या की पुढल्या वेळेस तुम्ही आमच्या दाराला सहित यायची गरज होऊ नये. म्हणजे विकास करून दाखवा आणि दारापर्यंत येण्याची काय गरज नाही. आता तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय, आता जनतेपर्यंत एकूण किती मतदार आहे? एकूण 2496 मतदार आहेत आमच्या प्रभागामध्ये. तिथपर्यंत डोर टू डोर गेलेला आहे मी, सगळ्यांचे प्रश्न ऐकलेले आहे. एका कुटुंबाला कमीत कमी 15 मिनिटाचा वेळ, अर्ध्या तासाचा वेळ दिला आहे. पण तुम्ही जे गेल्यानंतर ते जे लिहून गेला तो त्यांची समस्या, ही नवीन पद्धत कुठून आली तुमच्या डोक्यात? ही नवीन पद्धत कसा, आता मी एक युवक आहे, मी आमच्या राहुल गांधीला बघतोय की त्याने प्रत्येक गेलेल्या मतदारापाशी बघतोय की कंटिन्यू त्याने एक मागे नोंदच राहते की त्यांची समस्या काय आहे, त्याने अडीअडचणीचं काय आहे, त्याने ते लिहून घेतात. मग त्यांच्याकडून मी एवढं हे एक माझ्या शिकलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, आता नेमकं काय काय घटना घडल्या, काय मागणी आहे ते लिहून नोंद करून घ्यायचे. आता ही झालं, तुम्ही आता तुम्हाला जी आजी म्हणत होती की बाबा तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या बापाची माझी ओळख आहे, तू तरुण आहेस, निर्व्यसनेस, मग तुम्ही ते डोळे इकडं करून का करत होता? कुठं तिथे तुम्ही ज्यावेळेस डोळे असं करत होता, म्हणजे काय करत होता नेमकं? कुठं? इथं त्या आजीला तुम्ही भेटला, त्या आजीने ज्यावेळेस तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही डोळ्याला असं काय करत होता? डोळ्याचं पाणी आलतं का भावनिक झालं? भावनिक झालं, म्हणजे त्या आजीचे असं उत्तर आलं की म्हणजे भावनिक पद्धत, म्हणजे मला असं वाटलं की अनुभवनिक असं झालं माझ्याशी. म्हणजे आता तुम्ही एक सांगा मला, तुम्ही तरुण आहात, तरुणासाठी तुम्ही जे काम करताय, आता नेमकं तरुणासाठी तुम्ही काय करणार? आता ही तुम्ही मतदारांना सांगितलो, मूलभूत सुविधा सांगितलो, तरुणासाठी काय करणार होतं? मी आता सध्या बघत आहे, प्रत्येक तरुणाला बघत आहे की त्यांना प्रत्येक टपरीवर, प्रत्येक नाही तिथं दिसायला लागलाय.
पण त्या तरुणांना तिकडे नेण्यापेक्षा एक व्यायामशाळेकडे, त्यांच्या तब्येतीकडे, त्यांच्या सगळ्या शिक्षणाकडे म्हणा, सगळ्या ह्याच्याकडे लक्ष देण्याचा माझा या संपर्क असेल. म्हणजे व्यसनमुक्त आणि आरोग्यदायी. आणि मी राष्ट्रीय कुस्ती स्तरावर खेळायला आहे, त्याच्यामुळं मी काही करीन पण व्यायामशाळेकडेच नाही. बाबा तुम्ही पैलवान बी हो म्हणून तुम्ही हे सांगताय का? मग आता किती तरुणांनी आतापर्यंत तुम्हाला भेटीगाठी दिल्या काय? कमीत कमी मी तरुणापर्यंत बघा की प्रत्येकाच्या घरी गेलोय आणि प्रत्येकाच्या घरी तरुण असेल याचं. प्रत्येकाच्या घरी एक तरुण, 2 तरुण, 1 तरुण असे आहेत. त्यांना मी स्वतः बोललोय किंवा तुमच्या अडचणी काय, शिक्षणाबद्दल काही अडचणी आहेत का, काही म्हणजे खेळाडू जे आहेत ते विचारलो, आहोत का तुम्ही कुठले, त्याच्याबद्दल काही अडचण आहे का, तुम्हाला इथं नाही का ते शिकाय पुरतं, ते सुद्धा बघितलं मी. तुमचं वय किती आता? माझं वय 21 आहे. 21 मध्ये काही व्यसन वगैरे काही नाही मला. पप्पा बी खातील तुम्ही बी नाही? पप्पा पण नाहीत आणि आम्ही पण नाही. म्हणजे निर्व्यसनी. आजोबा पैलवान होते. विशेष आजोबापासूनच काही नाही. वडिलापर्यंत चौथी पिढीपर्यंत तिथं. आणि विशेष आमचे मागच्या वेळेस काका नगरसेवक होते. तसल्या ह्याच्या वावटळीतून की 2 नगरसेवक आले काँग्रेसचे, एक मोहम्मद पठाण आणि आमचे विकासजी नाईकवाडे काका. त्यांना काम करायची संधी भेटायनी, पण आमच्या गावातून त्यांना, आमच्या प्रभागातून त्यांना नगर परिषदला हे केलते, पण पाठवलते, पण त्यांना काम करायची संधी भेटली नाही, कारण की पूर्ण सत्ता त्यांची आली होती. 17 त्यांचे आणि 2 काँग्रेसचे होते. 17 म्हणजे खतरा. ते तर आहेच. आता तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने करायला पाहिजे? आता ह्या वेळेस 21 तारखेला हा विजय तर निश्चित लोकशाहीचा असेल. आणि त्याच्यात मी म्हणतो की प्रत्येक प्रभागाच्या उमेदवाराला सांगतो की पुढल्या वेळेस त्यांच्या दाराला जायची गरज पडू नये, असे काम करा. बघा, जेवढे 22 नगरसेवक आहेत ना, त्यांनी ह्या लेकराचा आदर्श घ्या. काय म्हणतो तू की जनतेच्या दारात आपण आज मतदान स्वरूपी मदत किंवा आशीर्वाद मागायला चाललोय. 5 वर्ष 60 महिने, त्या 60 महिन्यामध्ये 1825 दिवस पूर्णतः वेळ जनतेसाठी, जनसेवेसाठी आणि विकासासाठी जनतेच्या दारापर्यंत जाऊन करा. हे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी म्हणजे 5 वर्षांपर्यंत दुसऱ्या टर्मला तुम्हाला जनतेपर्यंत जायची वेळ येणार नाही. वेळ खर्च करायची गरज भासणार नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे जनतेचा विकास, जनतेचा काम जर केलो तर निश्चितपणे विजय निश्चित होईल आणि आशीर्वाद लोक तुम्हाला घरापर्यंत येऊन देईल, अशी भावना या ठिकाणी भावनी प्रसाद संतोष नाईकवाडे यांनी मांडलेली आहे. आणि खरंच या तरुणाचं कौतुक करावं लागेल. वय कमी, उमेदवारी आणि विकासाची हमी, अशा पद्धतीचा हा नाईकवाडे परिवार या भवानी प्रसाद प्रभाग क्रमांक 3 मधून आहे. सोबत तुमच्या कोण? माझ्यासोबत संगीता मेत्रे, जटिंग अण्णा मेत्रेची सुनबाई. पत्रकार संघात सचिव बघा त्यांनी, त्यांच्याकडे लक्ष द्या असं तुमचं म्हणणं ना. मी पत्रकार तर मला असं म्हणतील. त्यामुळे येणाऱ्या काळात 21 ला बघू गुलाल कोणाचा. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.